माणूस आहे ना, दिखाऊ सत्यामुळे आजारावर किंवा कमतरतेवर लक्ष केंद्रित करतो. स्वास्थ्याकडे किंवा त्याच्याकडे असलेल्या गोष्टीकडे त्याचं पूर्णपणे दुर्लक्ष असतं. परंतु आता जर त्याने अभ्यास केला तर तो एक अलौकिक तेजाने बहरून निघू शकतो आणि प्रेम, साहस, आनंद, संतुष्टता, स्वास्थ्यता त्याच्या जीवनात तो आकर्षित करू शकतो. परंतु याउलट काही लोक जीवनात अयशस्वी झालेत आणि आपल्या समस्या सांगताना खूप वर्षापासून अपयशी ठरत आहेत. माझा आत्मविश्वास कसा कमी आहे याची माहिती मला आहे, ही माझी परीक्षा आहे, पण कधीतरी मला सफलता नाही मिळाली तर काय होईल अशी चिंता करत बसतात. म्हणजे कधीपर्यंत मला सफलता मिळणार नाही, म्हणजे ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत. तर अशा वेळेस ह्या अपयशाला दिखाऊ सत्य समजून त्याच्या मागे लपलेली सफलता पाहण्याचा प्रयत्न करा. तसं पाहिलं तर या दुःखद विचारातून बाहेर पडणं हेच यश असतं. आता एक बघा, अब्राहम लिंकन यांचा आपण की त्यांच्या सुरुवातीच्या काळात किती अपयश आले, पण अखेर ते राष्ट्रपती बनले. हे कसं शक्य झालं? तर केवळ एका विचारांमुळे. अनेक वेळा अपयश होऊनही त्यांनी जीवनभर मी अयशस्वी ठरलो या विचाराला मनावर कधीच स्वार होऊ दिलं नाही. यावरून आपल्याला शिकवण काय मिळतं की आजच्या अपयशाकडे तुम्ही योग्य नजरेने बघायला शिका. तुमचा प्रत्येक अपयश तुम्हाला तुमच्या प्रार्थनेकडे घेऊन जात असतो. तुम्ही फक्त प्रार्थना योग्य दिशेने होत आहे की नाही याकडे लक्ष द्या. अनेकांना निसर्गाचा हा नियमच माहिती नसल्यामुळे जीवनात काही अडथळे येत असते लगेच अपयशाचा लेबल लावून विचार करतात की मी यशस्वी होऊ शकत नाही, माझा उद्देश पूर्ण होणार नाही. पण वास्तविक बघता हा अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं समजून बघा आणि ती तक्रार सोडा. शोध घ्या, सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न करा की तुम्ही जो विचार करता तोच विचार सत्यात येतो आणि त्याच्या मागे पण तुमच्या भावना काय आहेत. फक्त अफर्मेशन्स बोलून किंवा वरवर बोलून किंवा मी आज तुम्हाला सांगते म्हणून तुम्ही समजून असं होत नाही. पण आतमध्ये तुमच्या भावना किती डीप आहेत, किती वर्षापासून तुम्ही ते जपून ठेवलेले आहेत याच्यावर सुद्धा डिपेंड असतं. आणि इथे इतक्या खोलवर रेखी काम करत असते. म्हणून म्हणते की नक्की रेखी शिका. अहो, आयुष्यात खूप पैसे खर्च केले आपण, वेस्ट गेलेत. तसं समजून घ्या. पैशासाठी मागे राहू नका आणि नक्कीच स्वतःच आपली जीवनामध्ये आपली स्वतःची प्रगती करा. आणि प्रगतीसाठीच आपण या धर्तीवर आलेलो आहोत. म्हणून वारंवार सांगते मी तुम्हाला, रेखी शिका, प्रगती करा.